महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। 73 वर्षीय सविता श्रीकांत कस्तुरे राहणार 33 लक्ष्मी विष्णू सोसायटी कुमठा नाका सोलापूर या वृद्ध महिलेचे सायंकाळी 5:30 वाजता सोसायटी परिसरामध्ये वॉकिंग करत असताना एका अज्ञात चोरट्यानं मोटारसायकलवर येऊन फिर्यादीच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट जबरीनं खेचून चोरी करून तो मोटारसायकलवरून पळून गेला होता। या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरीचा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा भर दिवसा लोकवस्तीमध्ये घडल्यामुळे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा उघडकीस आणण्याकरिता कसोशीनं प्रयत्न चालू होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि विनोद राजपूत यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार सुमित गोविंद इंगळे मूळ राहणार श्रीपत पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यानं केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। या अनुषंगानं आरोपीला ताब्यात घेऊन 16 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली। आरोपीची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 25 ग्राम वजनाचं सोन्याचं लॉकेट आणि एक मोटारसायकल असा एकूण 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्यानं जप्त करून जबरी चोरीच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, शैलेश बुगड, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, गुरव बाळासाहेब काळे यांनी पार पाडली।